म्हणजे राहायची सोय झाली नाही अजून. आम्ही उघड्यावर पडलोय, आम्ही दर्शन घेतोय, खेळतोय, पण आमच्या डोक्यावर छप्पर नाही तरी आम्ही नाल्यासारख्या पाण्यात खेळतोय. आम्हाला लाज नाही राहिलं तरी आम्ही पाण्यात खेळतो. आम्हाला घर बघायचं राहिला. मित्रांनो आता रात्रीचे 11:30 वाजलेत आणि आम्ही चाललोय का मस्त खास जागेवर. दिस इज कोकण सिरीज सीझन 2 आणि रात्रीच्या टायमाला आमच्या ब्लॉगची सुरुवात होते. ही आमची गाडी, हे आमचे ग्रुपचे सगळ्यात युवा व्यक्ती आमच्या ग्रुपचे एकदम नवले मामा. हो, आणि आम्ही आता निघणार आहे गाडी घेऊन. पण सगळ्यात पहिले नारळ वगैरे पण फोडावं लागेल आपल्याला. परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन. तिला दे बाई, तिला दे. चला घे. बजरंग बली गणपती बाप्पा मोरया मोरया. चलो. सो आपला प्रवास सुरू झालेला आहे. सेना भरली अख्खी गाडीमध्ये. हम तो शेर मागे बसले चिल करत एकदम. आपण झोपणार आहे डायरेक्ट सकाळी उठू, मस्त पैकी समुद्र वगैरे बघू. अरे हा, समुद्र बघू, बाप्पाचं दर्शन घेऊ. बाप्पानी स्वतः बोलवलंय मला पर्सनली. मला बाप्पानी स्वतःनी पर्सनली इन्व्हाइट केलेलं. सो माझा प्लॅन कॅन्सल होणार होता अख्खा. ठीक आहे, तर मग पण झालं अरेंज, काहीतरी झालं. जेव्हा तरी त्याला कोण मारी, जेव्हा तरी त्याला कोण मारी. झालं अरेंज, बाप्पाने अरेंज केलं सगळं आणि मी झालं इन झालो प्लॅन मध्ये. आता असाच प्रवास चालू आहे रात्रभर आणि मग आपण सकाळी पोहोचू. आता पण आणि सकाळी पोहोचू सुखरूपपणे पोहोचू कोकणात. ठीक आहे, मध्ये मध्ये अपडेट डेट राहील, क्लिप्स काढत राहील, ते तुम्ही एन्जॉय करा. मी नारळ फिरवलाय, आपल्याला काय होता नाही. सगळा गेम नारळवर असतो. सो आपण आता पोहोचलो आहोत श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे आणि आम्ही झोपलो नाहीये. डोळे बघू शकतात तर बऱ्यापैकी म्हणजे डुलका काढल्यात फक्त, पण असं झोप येत नाही मला. चांगलं वाटतं, फ्रेश वाटतंय. आता आवरू मस्तपैकी, चकाचक आंघोळ वगैरे करू आणि जाऊया बाप्पाचं दर्शन घ्यायला. पण त्याआधी आपल्याला चेक इन घ्यायचं रूममध्ये. ID प्रूफ वगैरे लागेल, ते प्रोसेस करतो. रूम दाखवतो वगैरे, काय रूम वगैरे दाखवतो सगळे आणि तुम्हाला सांगतो काय किस्सा ते. ओके, तो ID प्रूफ प्रोसेस झालाय सॉल्व्ह करून. सो आता आपण एंटर करतो रूम मध्ये आणि असा रूम आहे. चांगला आहे भाई, बेड आणि वॉशरूम. इथून मंदिर आहे समोर या साईडनी आणि रूम आपला इथंच आहे जवळच. इझी काम. तर फटफट आवरू, चकाचक आंघोळ करू आणि काम 25. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे आजचा हा फिट चेक. सगळे एकदम प्रॉपर तयार वगैरे झाले. गुड मॉर्निंग. आणि आता आपण चाललोय दर्शनाला सकाळ सकाळी. ऍक्च्युली असं जरा लवकर उडायचं होतं. 2 मिनिटं नाही चालतं तेवढं, थोडं जाऊन दे. अंडरस्टँडिंग आहे तेवढी आपल्या ऑडियन्स. अरे अजून ऑडियन्स म्हणजे घरातले 15 लोक आहेत. अरे जाऊन दे ना, जे काय असेल ते. जरा लवकर जायचं होतं पण तेव्हा झोपलेलो मी. झोपतो प्रॉपर झाली. ठीक आहे, आता डायरेक्ट आपण इथून जाऊया गणपतीपुळ्याला. लास्ट टाइम आलेलो जुलैला आलेलो मित्रांसोबत आणि आता फॅमिली सोबत. अरे दर किती ठेवतो मी जायला पण पाहिजे. काय ते हा गॉगल एकदम किंग लुक दिसतोय. दो भाई दोनों दवाई. अरे 2 भाई और वो बुआ को भी लेना तू. अरे बुवा तो मेन आहे ना भाई. बुआ तो मेन है ना, ऐसा क्यों. हेलो, बुवा मेन आहे ट्रिप मध्ये भाई. बुवा शिवाय मजा नाही. मैं जरा आला का दिशाचं त्याच्यात. लेट्स गो. आता मंदिराच्या एकदम जवळ आलोय. इथून आतमध्ये मंदिर
आणि बांधकाम वगैरे चालू आहे. लास्ट टाइम आपण जेव्हा आलेलो तेव्हा बांधकाम वगैरे काही चालू नव्हतं हे वाला. आणि आज गर्दी पण वन साईड जास्त वाटते आज, कारण शनिवार आहे. आज वेळ लागणार दर्शनाला, पण ठीक आहे, दर्शन होऊन जाईल 100%. वन साईड गर्दी आज. लेट्स गो. इकडे काय एक इकडे एक तिकडे. होय गरीब हो ना, गरीब तिकडे आहे ना. हे लोक असेच राहतील. ऐकतच नाही आणि अक्कल ऐकतच चप्पल नाही. स्टँड दिलंय, चप्पल कुठे घातली बघा त्याने. मतलब ये जो फिर वही बात आ जाएगी, ये जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. मित्रांनो, माझ्यासोबत स्कॅम झाला आता. तर मी आतमध्ये गेलेलो आणि सगळ्यांनी ना सगळ्यांचे फोटो काढले मस्त मस्त. काही फोटो माझे पण चांगले आले, पण ते ना फोटोच्या नादात आहे ना मी आतमध्ये रेकॉर्डिंग करायच विसरलो. आतमध्ये कॅमेरा खोललाच नाही मी यांच्या नादात. सो बाप्पाचं दर्शन झालंय. आता आपण चाललोय बीचच्या साईडनी. आता मला दिसतं बीचच्या इथे एवढी गर्दी वगैरे आहे, एवढे दुकानं वगैरे होते. लास्टच्या आपण जेव्हा आलेलो पावसाळ्यात तेव्हा इथं काहीच नव्हतं, अख्खं सुनसान. का रेड अलर्ट बस, हे सगळं क्लोज होतं तेव्हा. अख्खा दुकानं अख्खी काय. अरे भाई फोटो मध्ये भाई येतील की काय. तेच तर भाई. हा बोला टर्टल आहे. मला वाटलं इथं कसे काय आले अचानक मध्ये एवढ्या गर्दीमध्ये कासवं वगैरे. इथं पाण्यात उतरणार आहेस? इथे नाही भाई, आता हे कपड्यामध्ये इच्छा होत नाही बाबा, चांगले कपडे घातले पाण्यात उतरायची. इथे नाही उतरणार. कुणकेश्वरला संध्याकाळी त्यासाठी स्टे घेतला आपण. ओ कुणकेश्वरचा बीच भाई, पीक नॉस्टॅल्जिया. तर भाई मी ब्लॉग बहुतेक टाकलाय, पण तो मी आय थिंक प्रायव्हेट करून ठेवलाय, अजून पब्लिक नाही गेला. आज करून टाकलं पब्लिक मी लगेच. ह्याच्या वेळेला तुम्हाला तो ब्लॉग दिसून जाईल, डोंट वरी. काय झालं, आम्ही इथं बीचवरती आलेलो गणपतीपुळ्याच्या ही हंबा, आणि आम्हाला काय दिसलं, चेंबरचं पाणी. अरे दिखा तो दिखा ब्रो, अब क्या करेंगे. मुंबई में ये कॉमन है एकदम, मेरे को लगा इधर कॉमन नहीं होगा. अरे सब मुंबई का माल इधर आता माम, ऐसा मत करो. वा 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 वा, बीच तर भारी आहे, पण मला नाही भिजायचं रे. तुम्ही एवढे भारी कपडे घातलेत, जीन्स वगैरे घातली, यात भिजायची इच्छा नाही होत खरंच. तर आता लोकांना शोधू सगळ्यात पहिलं आपण. अरे ते तिथे कुठे ते लोक पाण्यात नाही गेलं. अरे इथंच आहे काय, ही शपथ. नॉस्टॅल्जिक मुवमेंट रिक्रिएट करायचं आपण. अरे हो, चला आता नॉस्टॅल्जिक मुवमेंट क्रिएट करू. चला आता गणपतीपुळेवरनं आपल्याला निघायची गोळी घ्यायची आहे. बीचवरती खूप जणांना बघितलं मस्त उंटाची राईड करत होते, ती गाडी चालत होते, काही बरं समुद्रात खेळत होते, काही वाळूचे किल्ले बनवत होतं. इच्छा झाली करायची, बट मग असं झालं की आपण जर सगळं आजच केलं, मग पुढचे 2-3 दिवस काय करणार. धुमाकूळ घालायचं आहे, पण जरा असं हळूहळू स्टेप बाय स्टेप घालायचं आपलं धुमाकूळ, असं नाही सगळं एकदम असं चिलमध्ये करायला पाहिजे. बरोबर की नाही. येस बच्ची येस. आता पटकन रूममध्ये जाऊ, कारण रूम रिकामी करायची आपल्याला. अँड नंतर हां ठीक आहे, अँड नंतर नाश्ता पाणी वगैरे करून दुसरा स्पॉट करत निघायचा आपल्याला आरेवारेला. चलो. A few moments later. दोस्तो अँड द मित्रांनो, सेल्फी स्टिक प्रोव्हाइड करताय. अच्छा हां, तुझी आहे ठीक आहे. हां आपण आलोय आता झिपलायनिंग करायला फॉर द फर्स्ट टाइम. आता बुकिंगचा विषय करतोय. इथं बुकिंग झाली की लगेच तिकडं, इथून डायरेक्ट तर खाली. चलो मेरे जवान, आर यू रेडी? रेडी बॉय.
लेट्स गो. आता आम्ही होणार आडवे. तरी चष्मा नाही निघणार. साल्टी तरी चष्मा निघायला पाहिजे. इथं रांग. इथं रांग आहे. टोकन ओके. नंबर आहे. नंबर कॉल करतात. बसून घ्या चला. इथे तोपर्यंत आपण हा नजारांचा आनंद घेऊया. इथं पण चांगलं आहे रे. ब्रिज ते मेन येते चांगले येते काही. इथं खाली कसं भारी फोटो आला असतं त्या इथं. जायला जागा आहे तिथं ब्रिज पासून खाली त्या साईडला पाहिजे तसं इथे पण आपण जर परत गेलो ना ते शिव्या घालतील आपल्याला. शुअर शॉट. नंबर आहे त्यांना काय माहिती. हा हे पण आहे. पाणी बघतोय किती खाली गेले सेंटरला ते. इथून परत डीप गेलं तिकडनं आतमध्ये. हा भाग बघा पुढे आला की तिथे. हो रे. ते आली सगळं पाणी वर येतं. एक विकेट जाऊन. ठीक आहे. स्लो आहे. एवढं पण काय फास्ट नाही आहे. स्लो आहे. इझिली होऊन जाईल आमच्या असं मला वाटतं. एकदम चिल. आपलं ना सगळं ठीक होणार. सगळं मला माहिती. मला भीती फक्त एकच. आपण 2 आयफोन पकडणार आहे. 2 आयफोन लागणार आहेत त्याला. मला फक्त भीती फोन पडायची. पडला तर हार्नेस खोलून उड्या मारायला लागतील पाणी. फोन पडला ना जीव जाईल. जीव. तो 60,000 हा 60,000 1,20,000 असेच गेले. 2 किडन्या. 2 किडना शहीद. नाही होणार. फोन नाही पडणार. माझ्याकडून नाही पडणार. नुसतं त्याला दिलासा देईल की नाही पडणार. तू तुझं बघून घे. तो भारी येतो तो. काढायचा. काढ. मोरया. सेनापती रेडी होत आहेत. गारा चिलकत घाला अंगावर. दादा हा पाडायची किती गॅरंटी आज. चालू आहे अजून. माहिती आहे नाही करून घेतो. 2 मिनिट थांब. हा दादा चालेल ना. व्हिडिओ मध्ये घेतलं तर. व्हिडिओ मध्ये घेतलं तर चालेल ना. हा मग तुला मला एक सांग याची किती गॅरंटी काय वाचेल. 100% मोडला तरी चालेल. हा 200 kg वेट कॅरी करतात. बाबा हार्नेस करता कॅरी त्याचं नशीब नाही करत. 100 kg पण नाही. ग्रुप आहेत ना ते 23,000 kg वेट कॅरी करतात. डेंजर स्कीम आहे रे. मी कशी रेडी वगैरे होऊन झालो. बघितलं की रेकॉर्डिंग पॉज झाली. सेटअप वगैरे घातला. लेवल 1चा हेल्मेट आहे. आता आपला इथून वर जायचं अख्खा. हा पण ऑलमोस्ट रेडी झालाय. नंतर इथून डायरेक्ट झुप्पा त्या एंडला डायरेक्ट. मौतीचा फरमान निघालाय. नाही सटकला पाहिजे. ठीक आहे. अजून जरासा वेळ अँड देन 1 मोर ॲडव्हेंचर. हा ठीक आहे. आता इथं वरती आलोय मी. आता एक दृश्य बघितलं. चप्पल शहीद झाली एकाची आणि माझ्या चप्पलेला काहीच नाहीये इथं सिक्युरिटी वगैरे. माझी चप्पल गेली. माझी पनवेलपर्यंत जायचे वांदे होतील डायरेक्ट. मग फिल्डिंग लागणार आहे. आणि तुझ्याकडे गॉगल का घातलाय. स्टाईल आहे. या स्टाईल आहे. ती गेली तरी चालेल. रुतबा नाही गेला पाहिजे. फक्त चप्पल नाही गेली पाहिजे बस. थोडाफार रुतबा ऍडजस्ट होईल. चप्पल नको. चप्पल नाही ऍडजस्ट होणार बाबा. चप्पल नाही होणार. आता नेक्स्ट आपला नंबर आहे. गणपती बाप्पा मोरया. एक नंबर भाई. मस्करी नाही भाई. मजा येते. चप्पल पण घेते. आयुष्यभर एक करावं. आयुष्य शेवटी महाराष्ट्राने करून घ्यावं. परत तर आले. उभं राहा. आमच्या आधी बोला भाई मजा आलेली. जरा फोन सटकलेला हातात ना दादाच्या. पण ठीक आहे. वाचलाय ना. हाय बघ 1 piece मध्ये आणला का फोन. तिचा फोन आहे.
काय सटकले बिटकला होता फक्त परीक्षा घेत होतो पण अजिबात विश्वास नाही भावांवरती काय करायचं ते करतो कलियुग भावांनो, नाही, काही नाही, कलियुग. खूप चांगली बहीण भाई मी ती लगेच मला व्हिडिओ शेअर करते जो टर्न मारलाय भाई, असा जो टर्न मारलाय बाबा. काय त्यांची होती भाई, त्यांची तर मजबूत वाली होती जरा. 40 नंबर आहे ना ती एवढे लोक होती का ती संपतच नव्हती. त्यांचा खानदान होता भावा अख्खा. हो अरे एक करून चाललीच तिथे आमचं सुरुवातीला होतं अख्खा खानदान भाई, अख्खा खानदान. तू मिस केलं भाई, तू एवढा उन्हात उभी होतीस तिथे मी चालत होतो. आपण चाललो कुठे? आपण चाललो कुठे गाडीच्या दिशेने. तुला माहितीये का आम्ही डिस्काउंट मध्ये दोन्ही करून आलोय. 600 रुपयाला एक होतं 1200ला 2 होते आम्ही कपलवाला घेतलं 1200 झाले. ती बोलली काय, तिला बोललं काय, ती बोलली कॅश द्या 100 रुपये डिस्काउंट. एकाकडून कॅश घेतली तिथून 4-5 जणांना विचारले, एकाने दिली 1100 रुपयात 2 जणांचं झालं. तू जर असती कॅश दिली असती ना अजून 200 रुपये डिस्काउंट झाला असता. लक आता बॅड चॉईसेस काय लोक बनवतात. सो यू नो माझ्या ट्रिप नंतर शूट्स आहे त्यामुळे मला टॅन होऊ नये ही खूप जास्त. हे बघा, जिला मजा खेळायची आहे ना तो कसा पण करतो. साल्टी गेली तरी चालेल पण रुतबा गेला नाही पाहिजे. दॅट्स द मोटिव्ह. तू काय माझ्या पिक्चर मध्ये येतो का डायलॉग बाजी करा. तुला कास्ट कर, मला येतो बरोबर मी. काय म्हणतो साल्टी गेली तरी चालेल रुतबा नाही गेला पाहिजे. मग भाई सुरुवातीला 4 टाइम पोटात गोळे येऊन गेले चालू व्हायच्या आधी रडत होतं तिकडे बिन कामाचं. अरे भाई, दादा कस्तुरी होतं, दादा कस्तुरी होतं. अरे तो सटकत असं सटकन स्टार्टिंगला तेव्हा भाई कसं तरी राहायचं मला. नंतर काय नाही, नंतर चिलण्यात आलो मी. कोणता Instagram? आता चांगली मस्तपैकी नाश्ता वगैरे करू, जरा रेस्ट करू. आता आपण जेवण करणार. हा तेच म्हणजे अन्न खानपान करू काहीतरी आणि मग रेस्ट करून जाऊया आपण जो पोकर time भाव. करतोय ना तेवढे चलो आपण